राज्याच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडींना आता प्रचंड वेग आला असून राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी अखेर मंत्री छगन भुजबळ यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून या एका जागेसाठी महायुती आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नावांची जोरदार चर्चा सुरू होती। ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते उत्सुक होते। अखेर या संदर्भात मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक पार पडली। या हाय व्होल्टेज बैठकीमध्ये पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बऱ्याच खलबतांनंतर ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं समजत आहे। पार्थ पवार यांनीच या बैठकीत छगन भुजबळ यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि त्याला उपस्थित सर्वच नेत्यांनी संमती दर्शवली। त्यामुळे छगन भुजबळ हे आता दिल्लीच्या दरबारी जाणार हे जवळपास फिक्स मानलं जात आहे। परंतु भुजबळ यांनी ही उमेदवारी स्वीकारताना आणि केंद्रात जाण्याची तयारी दर्शवताना पक्षासमोर आणि महायुतीसमोर एक अशी अनपेक्षित अट ठेवली आहे, ज्यामुळे महायुतीची गाडी याच अटीपाशी येऊन अडकली आहे। ही अट पूर्ण केल्याशिवाय भुजबळ यांनी राज्यसभा स्वीकारण्यास मनाई केल्याचं समजत आहे। नक्की काय आहे ही अट? भुजबळांची उमेदवारी फायनल कशी झाली आणि यामुळे राजकारणात कोणता नवा पेच निर्माण झालाय हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता। सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला संधी मिळणार याचा पेच गेल्या अनेक दिवसांपासून कायम होता। मात्र शनिवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मोठ्या बैठकीनंतर या जागेसाठी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचं नाव सर्वात आघाडीवर आलं आणि त्यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झालं। भुजबळ स्वतः देखील राज्यसभेवर जाण्यासाठी पूर्णपणे सकारात्मक आहेत, परंतु केंद्रात जाण्यापूर्वी भुजबळांनी टाकलेल्या अटीमुळे सध्या महायुतीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे। छगन भुजबळ यांनी थेट मागणी केली आहे की जर मी राज्यसभेवर गेलो आणि माझं राज्यातील मंत्रिपद रिक्त झालं तर माझ्या जागेवर माझे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात यावी आणि त्यांना तातडीने मंत्रिपदाची शपथ देण्यात यावी। जोपर्यंत समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार नाही, अशी ठाम भूमिका भुजबळांनी घेतल्याचं बोललं जात आहे। ही अट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठे शिष्टमंडळ, ज्यामध्ये स्वतः छगन भुजबळ, पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होता, ज्यांनी थेट वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भुजबळांच्या या मागणीचा जोरदार आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला। यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ कोणताही शब्द न देता हा निर्णय आपल्या अंतर्गत येत असला तरी समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी म्हणजेच भाजप हायकमांडशी चर्चा करावी लागेल असं स्पष्ट केलं आहे। दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं आश्वासन फडणवीस यांनी या नेत्यांना दिलं आहे। या बैठकीला आता जवळपास 15 तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेला आहे, तरीही भाजप हायकमांडकडून अद्याप कोणताही ग्रीन सिग्नल मिळालेला नाही। त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते सध्या देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत। जर भाजपने या प्रस्तावाला होकार दिला तर छगन भुजबळ सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, तर दुसरीकडे या राज्यसभेच्या जागेसाठी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच नव्हे तर महायुतीमधील इतर घटक पक्षातूनही मोठ्या प्रमाणावर मोर्चे बांधणी सुरू होती। यामध्ये सर्वात आघाडीवर नाव होतं ते म्हणजे भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांचं। नवनीत राणा या देखील या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी प्रचंड इच्छुक होत्या। त्यांनी ही जागा मिळवण्यासाठी कमालीचे राजकीय प्रयत्न सुरू केले होते। काही दिवसांपूर्वीच नवनीत राणा यांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती। या भेटीदरम्यान त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा केल्याचं आणि ही जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी गळ घातल्याचं बोललं जात होतं। महायुतीमध्ये महिला चेहरा म्हणून आणि संसदेतील आक्रमक कामगिरीच्या जोरावर आपल्याला ही संधी मिळावी अशी नवनीत राणा यांची तीव्र इच्छा होती। मात्र ही जागा मुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोठ्यातील असल्यामुळे आणि सुनेत्रा पवार यांनीच ती रिक्त केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर आपलाच हक्क कायम ठेवला। सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या बैठकीत ही जागा पक्षाच्याच एखाद्या अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी नेत्याला मिळावी असं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं। सुनेत्रा पवारांच्या या भूमिकेमुळे नवनीत राणा यांच्या आशांवर पाणी फेरलं गेलं आणि राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील ही जागा इतर कोणालाही न देता छगन भुजबळ यांच्या नावाची निवड केली। त्यामुळे नवनीत राणा यांच्या इच्छेला तुर्तास तरी महायुतीत ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे। आता ज्या समीर भुजबळ यांच्या मंत्रिपदासाठी छगन भुजबळांनी एवढी मोठी अट घातली आहे, त्यांचा राजकीय इतिहास
आणि पार्श्वभूमी समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. समीर भुजबळ हे नाशिक आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ओळखीचा चेहरा आहेत. ते छगन भुजबळ यांचे पुतणे असून त्यांनी 2009च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि ते मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन संसदेत पोहोचले होते. खासदार म्हणून त्यांनी दिल्लीत नाशिकच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला होता. तसेच भुजबळ पॅटर्नच्या माध्यमातून नाशिक आणि परिसरात पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. मात्र त्यानंतरच्या काळात भुजबळ कुटुंबावर आलेल्या राजकीय आणि कायदेशीर संकटांमुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला काही काळ ब्रेक लागला होता. महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासोबतच समीर भुजबळ यांनाही केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यांना तुरुंगवासही सोसावा लागला होता. या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर आणि राजकीय वनवास संपवून जेव्हा भुजबळ कुटुंब पुन्हा राजकारणात सक्रिय झाले तेव्हा समीर भुजबळ यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई आणि नाशिक परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेषतः अजित पवार गटाच्या संघटनात्मक कामात ते नेहमीच पडद्यामागून मोठी सूत्र हलवत आहेत. सध्या ते थेट कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसले तरी छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील आणि नाशिक जिल्ह्यातील राजकीय गणिते सांभाळण्यात त्यांचा मोठा हात असतो. आता छगन भुजबळ स्वतः राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि ते दिल्लीत गेल्यास आपल्या मागे आपली राजकीय गादी आणि मतदारसंघांवरील पकड मजबूत राहण्यासाठी समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद मिळावं अशी छगन भुजबळांची रणनीती आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी आगामी 18 जून रोजी मतदान होणार आहे. जर भाजपने भुजबळांची अट मान्य केली तर छगन भुजबळ तात्काळ दिल्लीला रवाना होतील आणि राज्यात समीर भुजबळ यांच्या रूपाने नवीन मंत्र्याचा उदय होईल. या राजकीय घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं? भुजबळांची ही अट योग्य आहे का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.